going to read a story. The story name is The Cobra and the Crows. Once upon a time, two crows built their nest in a large banyan tree. In a hole of the same tree lived a black cobra. Every time the she crow lay eggs in the nest, the cobra climbed up the tree and ate them. Slowly. The crows could only watch. They watch helplessly. The grief-stricken crows. Wait, सुवानी. काय विचार करताय की सुवानी स्टोरी रीड करते ती आता फर्स्ट स्टँडर्डला आहे. आपल्याला नेहमी प्रश्न पडत असतो की मुलांना इंग्रजी वाचन कसं शिकवायचं. स्पेशली जी मुलं सिनियर केजीला, फर्स्ट क्लास, सेकंड थर्डला येऊन जातात तोपर्यंत मुलं वाचत नाही, स्पेशली इंग्लिश लँग्वेज. ऑलमोस्ट सगळ्याच पॅरेंट्सला हा क्वेश्चन पडलेला असतो की मुलं इंग्लिश रीड करायला कसं शिकतील किंवा शिकतील की नाही, इंग्लिश मीडियममध्ये ॲडजस्ट होतील की नाही. स्पेशली सिनियर केजीचे मुलं, फर्स्ट सेकंड थर्ड स्टँडर्डची मुलं थर्ड फोर्थला येऊन जातात तरी मुलांना इंग्लिश रीडिंग मात्र जमत नाही. तर मला खूप सारे क्वेश्चन आलेले असतात, कॉमेंट्स आलेले असतात, मेसेजेस आलेले असतात की मुलांना इंग्लिश रीडिंग कसं शिकवायचं. तर त्यासाठीच मी आजचा स्पेशल व्हिडिओज घेऊन आले आहे. या आधी मी खूप सारे व्हिडिओज आणलेले आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर बिलीव्ह मी, जर आपण या स्टेप बाय स्टेप मुलांना शिकवलं तर मुलं नक्कीच इंग्रजी फळाफळा रीड करायला लागतील, तेही विदाऊट एनी ट्युशन्स. पण त्यासाठी तर ह्या स्टेप कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ एंड पर्यंत माझ्यासोबत बघावा लागेल. मी पुढच्या 8 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगेल की कुठल्या स्टेप आहेत आणि या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची मुलं सुद्धा इंग्रजी रीड करायला लागतील 100% शुअर. सो फर्स्ट स्टेप जी असते मुलांना रीडिंग करायचं जर आपल्याला शिकवायचं असेल, स्पेशली इंग्लिश, तर त्यासाठी आहेत फोनिक साऊंड. फोनिक साऊंड ज्यांचे इंग्लिश लँग्वेज ज्यांची मातृभाषा आहे, जसे फॉरेनर आहेत, त्यांची इंग्लिश रोजची म्हणजे बोलायची, आपण जसं आपली भाषा बोलत असतो तसं ते इंग्लिश बोलत असतात, तर त्यांना सुद्धा इंग्लिश रीड करायच्या वेळेस डिफिकल्टी येते. म्हणून फोनिक साऊंड हे यूज केले जातात मुलांना रीडिंग शिकवण्यासाठी. कारण इंग्लिश ही एक कॉम्प्लेक्स लँग्वेज आहे. तिथं आपल्या मराठी सारखं नसतं की जो लेटर आहे तोच त्याचा सेम साऊंड पण येईल असं नसतं. तर 26 लेटर्स आहेत आणि त्यांचे 44 साऊंड्स आहेत. म्हणजेच एका लेटरचे 2 ते 3 साऊंड्स आहेतच. म्हणून मुलं रीड करायच्या वेळेस कन्फ्यूज होत असतात. म्हणून पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे फोनिक साऊंड. यावरती मी 2 व्हिडिओज बनवलेले आहेत, त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जर नसेल बघितले तर नक्की बघा. मुलांना फोनिक साऊंडची प्रॅक्टिस नक्की करा ज्युनियर सिनियर केजी पासून. मुलं जेव्हा लेटर ओळखायला शिकले, स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर जर ते ओळखत असतील तर लगेच तुम्ही त्यांना फोनिक साऊंड स्टार्ट करा. आता सुवानी सोबत जी मुलं फर्स्टला आहेत त्यांना रीड करता येत नाही, तर स्पेशली पॅरेंट्स आता मुलांना फोनिकचे क्लास लावत आहेत. पण जर आपण आधीपासूनच स्टेप बाय स्टेप गेलो तर मुलांना क्लासेस लावायची सुद्धा गरज भासत नाही. म्हणून आपण घरच्या घरी व्हिडिओच्या थ्रू मुलांना फोनिक साऊंड शिकवू शकतो. आपले त्यावरती आधीच मी 2 व्हिडिओ घेऊन आले. आता मला इथं ह्या व्हिडिओमध्ये सगळेच फोनिक साऊंड सांगायला चालणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर फोनिक साऊंड कुठलेच आणि ए चा साऊंड काय आहे? बी चा ब, सी चा क, डी चा ड. तर अशा पद्धतीने जर साऊंड माहित असतील तर मुलं ते साऊंड प्रमाणे रीड करत असतात. तर साऊंडचा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यानंतर सेकंड स्टेप येते ती म्हणजे 2 लेटर्स वर्ड. 2 लेटर्स वर्ड मध्ये तुम्ही शिकवू शकता. तर 2 लेटर्स वर्ड जे आहेत ते ॲज, ॲम, अँड, ॲट हे तुम्ही मुलांना कसं शिकवणार? साऊंड प्रमाणे. जसं की ॲट आहे तर ॲट, ॲट, ॲ, म, ॲम या पद्धतीने तुम्हाला मुलांना रीड करायचं शिकवायचंय. त्यानंतर येतात 3 लेटर्स वर्ड्स, ते म्हणजे कॅट, बॅट, फॅट, सॅट. हे पण तुम्ही मुलांना कसं रीड शिकवणार? कॅट कसं रीड करतो सुवाने आपण? क, ॲ, ट. कॅट. बॅट, ब, ॲ, ट. बॅट. तर ह्याच पद्धतीने ह्याच स्टेप प्रमाणे ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची. याच पद्धतीने तुम्हाला मुलांना 3 लेटर्स वर्ड्स रीड करायचं शिकवायचे. त्याच्यानंतर येतात, आपण आतापर्यंत 3 स्टेप बघितल्या, फोनिक साऊंड, 2 लेटर वर्ड्स अँड 3 लेटर वर्ड्स. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप असते ती म्हणजे साईट वर्ड्स.
यावरती सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे साईट वर्ड्स वरती. तर तो साईट वर्ड्सचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलाय. त्याच्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 साईट वर्ड्स मी कव्हर केले आहेत आणि पुढे सुद्धा मी अजून घेऊन येणार आहे. तर साईट वर्ड म्हणजे काय? साईट वर्ड म्हणजे जे साईट वर्ड असतात त्यांना फोनिक साऊंड नाही लागू होत, त्यांना आपण फोनिक साऊंड प्रमाणे रीड नाही करू शकत, म्हणून मुलांना ते वेगळे शिकवावे लागतात की जेणेकरून मुलगा ते ज्याने नजर टाकली तर ते मुलाला वाचता यायला पाहिजे. म्हणून आपल्याला मुलांकडून ते काय करून घ्यावे लागतात, परत परत रिपीट करून रीड करून घ्यावे लागतात, म्हणजे ते त्यांच्या लक्षात राहतील. जसे की सुहानी, तुला कुठले कुठले साईट वर्ड माहिती आहेत? अ, वी, द, अँड. तर अशा पद्धतीने हे जे आहेत ते साईट वर्ड्स आहेत. तर आता मी तुम्हाला इथं पूर्ण नाही सांगू शकत, त्याच्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल. त्याच्यानंतर येते पुढची स्टेप, ती म्हणजे शॉर्ट सेंटेन्सेस. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला जसं की अ कॅट, अ फॅट कॅट या पद्धतीचे छोटे छोटे सेंटेन्सेस येतात. त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ती सेंटेन्सेस मुलांकडून परत परत वाचवून घ्या, त्यांच्याकडून रीड करून घ्या, त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या. कारण आपण मुलांना कुठलीही गोष्ट रिपीट केली तरच ती त्यांच्या लक्षात राहते. तर शॉर्ट सेंटेन्सेस साठी मी बुक सजेस्ट करेल तुम्हाला. शॉर्ट सेंटेन्सेस नंतर येते पुढची स्टेप लॉंग सेंटेन्सेस. तर हे दोघं स्टेप साठी हे बुक खूपच युजफुल आहे. जेव्हा तुम्ही मुलांना स्टार्टिंग मध्ये ऍज अ बिगिनर त्यांना रीडिंग शिकवताय तेव्हा त्यांच्यासाठी हे बुक नक्की वापरा, हे बुक नक्की मागवा. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर हे बुक मुलांना रीडिंग शिकवण्यासाठी खूपच युजफुल असणार आहे, कारण याच्यामध्ये खूपच छान छान शॉर्ट स्मॉल 3 लेटर्स वर्ड सुद्धा आहेत, सेंटेन्सेस सुद्धा खूपच शॉर्ट आहेत. तर यावरती मी स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवला होता की मुलांसाठी हे बुक नक्की यूज करा. आज परत मी रिपीट करते, हे बुक रिकमेंड करते मुलांसाठी. सो मुलांना जेव्हा तुम्ही रीडिंग शिकवताय तेव्हा त्यांच्यासाठी हे बुक नक्की मागवा. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले, तर त्या लिंक वरती क्लिक करा आणि आजच तुमच्या मुलांसाठी हे बुक मागवा. तर या बुक मध्ये तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग सेंटेन्सेस दोघं कव्हर होतील. लॉंग सेंटेन्सेस जसे की अ फॅट कॅट सॅट ऑन द मॅट अशा पद्धतीचे सेंटेन्स येतात. मुलांना रीड करायला इझी वाटतं आणि मजाही येते. तर हे बुक नक्की मागवा. मग त्याच्यानंतर जी पुढची आणि लास्ट स्टेप जी असते ती म्हणजे पॅराग्राफ रीडिंग. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप जाऊ शकतात. मग पॅराग्राफ साठी काय करायचं, तर मुलांना स्टोरीज आवडतातच, तर त्यासाठी त्यांना स्टोरी बुक मागवा, स्टोरी बुक्स रीड करायला लावा. ॲट अ टाइम 1 पॅराग्राफ रोजचा तुम्ही घेतला, त्यांना रोजची रीडिंगची प्रॅक्टिस होईल. तुम्ही कुठलीही गोष्ट आपण जेव्हा मुलांना शिकवत असतो तर ती त्यांच्यासोबत परत परत रिपीट करा, तरच मुलं ती त्यांच्या डोक्यात बसते आणि ते त्यांच्या लक्षात राहते आणि ते शिकतात सुद्धा. तर जास्त लोड नाही घ्यायचा. तुम्ही रोजचे जर मुलांना 10-15 मिनिटंही तुम्ही हे प्रॅक्टिस करवली, ह्या ज्या स्टेप करवल्या, तर मुलं नक्कीच रीड करायला शिकतील. मी या स्वतः स्टेप यूज केलेल्या आहेत आणि सुहानी तुम्ही बघतच आहात ती आता फ्लुएंटली रीड करायला लागली. तर काय होतं ना, आपण जेव्हा मुलं स्कूलमध्ये जातात ते बोलतात कमी, पण रीडिंग त्यांना जास्त करावं लागतं, कारण रीडिंग करतील तरच त्यांना ते समजेल सुद्धा. म्हणून आता जी मुलं फर्स्ट सेकंड थर्डला त्यांना रीडिंग खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणून ह्या सगळ्या स्टेप नक्की फॉलो करा आणि घरी बसल्या तुमच्या मुलांना इंग्लिश रीड करायला शिकवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. मी तुम्हाला 7 स्टेप सांगितल्या आहेत, त्या नक्की यूज करा. त्याचप्रमाणे तुम्हाला या स्टेप आवडल्या, कशा वाटल्या ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करून द्या, लाईक करा, शेअर करा. तसेच व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. माझं रीडिंग कसं वाटलं ते सुद्धा मला सांगा. सुहानीसाठी नक्की कॉमेंट करा, कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.